नमस्कार. 13 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. आज 13 ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. सांगवी बुद्रुक येथील 30 वर्षीय शिक्षकाचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. हिंदू जनजागृती समितीचे प्रशासनाला निवेदन. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अपमान रोखण्याची मागणी. यावल नगरपालिकेत निवेदनाद्वारे सिद्धार्थनगरातील समाज मंदिर व प्रवेशद्वारचे काम तातडीने करा, न केल्यास उपोषणाचा दिला इशारा. जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या अध्यक्षावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ यावल पोलिसात दिले निवेदन. आदिवासी कार्यालयासमोर पाणी पुरवठा योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी आदिवासी एकता परिषदकडून उपोषण सुरू. यावल येथे तालुका कृषी विभागातर्फे पंचायत समितीच्या आवारात रानभाजी महोत्सव संपन्न. साकडी येथील अंगणवाडीत बालकाचा अर्धवार्षिक वाढदिवस साजरा. गिरळगाव येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रशांत पाटील यांची निवड. आरोग्यवर्धनी उपकेंद्र कोळवद येथे गरोदर माता, स्तनदा माता यांची तपासणी, रक्त तपासणी व पोषण आहार संदर्भात कार्यक्रम संपन्न. शहरातील विस्तारित वसाहतीतील श्री स्वामी समर्थ केंद्रात बाल उद्यानाचे काम पूर्ण. अतुल पाटील यांच्या प्रयत्नाला यश. साकडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिनेश माळी तर उपाध्यक्षपदी शबाना तळवी यांची निवड. असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडवा. जिल्हाधिकारी यांच्याकडे असंघटित काँग्रेसकडून निवेदन. शिक्षण विस्तार अधिकारी जळगाव यांच्याकडून फैजपूर शहरात शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रास भेट देऊन केली तपासणी. फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चौहान यांना बदलीनंतर पालिकेत दिला निरोप. तर यावल येथे JT महाजन इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण महर्षी माजी गृहराज्यमंत्री स्वर्गीय JT महाजन यांची जयंती साजरी. आनंदाची बातमी, आनंदाची बातमी, आनंदाची बातमी. आपणास कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की यावल शहरात बालरोग तज्ञ डॉक्टर दीपक चौधरी यांचे लहान मुलांचा दवाखाना समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल सुरू झाले आहे. मुले म्हणजे देवाघरची फुले, मुले म्हणजे प्रसन्नतेचा झरा. आपल्या हसऱ्या बाळाच्या वेदना एक आईच समजू शकते. त्यामुळे आपल्या लहान बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सेवेत सुरू झाले आहे समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. डॉक्टर दीपक प्रकाश चौधरी MD बालरोग तज्ञ, नवजात शिशु व बालरोग तज्ञ. निरोगी गुटगुटीत बाळ, घरात आनंदाचे झाड. बाळाच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 13 ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल शहर व तालुक्यातून गेल्या 2 महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा ओसरलेला आहे. असे असले तरी आगामी काळात कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. तेव्हा प्रत्येक नागरिकाने प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेत आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल. आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी, तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य, आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर, तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान, तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध.
पिण्यासाठी ROचे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्या मंदिरातील एका 30 वर्षीय शिक्षकास शाळेत कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा त्याला तातडीने रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून मृत शिक्षकाचं नाव प्रवीण सुधाकर राणे असे आहे. सांगवी बुद्रुक तालुका यावल येथील रहिवासी तथा ज्योती विद्या मंदिरातील शिक्षक प्रवीण सुधाकर राणे वय 30 वर्ष, जे मूळचे यावल तालुक्यातीलच कोळवद येथील रहिवासी होते. हे शुक्रवारी ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे कर्तव्यावर होते. दरम्यान 2:45 वाजेच्या सुमारास त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे यावल तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी यावल पोलिसात सुरेश चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात नर्सरी, KG1 आणि KG2 या वर्गांना ऑनलाईन शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. या ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांसाठी दररोज पालकांच्या व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओद्वारे शिक्षण दिले जाते. हे शिक्षण ॲक्टिव्हिटी आणि चित्ररूप असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते सहज समजण्यास मदत होते आणि विद्यार्थीही त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. तसेच मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षक भरतीसुद्धा सुरू आहे. जे उमेदवार DED, BEd, मॉन्टेसरी झाले असतील अशा इच्छुक उमेदवारांनी, त्याचप्रमाणे ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश ऑनलाईन शिक्षणासाठी घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, फैजपूर रोड, पेट्रोल पंपच्या मागे त्वरित संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 9890434493, 8329565960, 8668544419. धन्यवाद. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील तहसील कार्यालयात व पोलीस ठाण्यात निवेदन देत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील तसेच तहसील कार्यालयात नायब तहसीलदार RK पवार यांना दिलेल्या निवेदनानुसार राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता, मात्र स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कागदी आणि प्लास्टिकचे छोटे छोटे ध्वज हे मुलं आणि नागरिक वापरतात, मात्र ते ध्वज दुचाकी आणि लहान बालकाच्या हातातून रस्त्यावर येतात, नंतर कचऱ्यात आणि गटारीत आढळतात. एकूणच यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तेव्हा असे प्लास्टिकचे व खाजगी ध्वज विकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनावर हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर, धीरज भोळे, चेतन भोईटे, विशाल पाटील, जतीन धनगर, धनराज कोळी, हर्षल धनगर, वैभव कोळी, हर्षल भोईटे, किरण बारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 15 ऑगस्टसाठी लोक प्लास्टिकचे लिटर वापरतात किंवा आता मास्क वापरतात. त्यामुळे काय होतं की जो आपला राष्ट्रध्वज आहे त्याचा अपमान होतो. प्लास्टिक ध्वज वापरतात आणि नंतर ते कुठेमध्ये जातात, त्याचा
रोखण्यासाठी प्लास्टिकची जिथं दिसते तिथं तर त्यांच्यावर कायदेशीर अशी कारवाई करण्यात यावी. जे दुकानदार विकत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी किंवा मास्क विकत असतील म्हणजे जे आपल्या तिरंगा झेंड्याबद्दल जे आहे मास्क असो, साडी असो, रुमाल असो, तर हे जिथे विक्री होत असेल आपल्या यावमध्ये तर तिथं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे यांची मागणी आहे. माझंच पाठवतो तुमचं नगरपालिकेला एक पोलीस स्टेशन. अजून त्यासाठी तर आम्ही तुम्हाला निवेदन देतो की तुम्ही जास्त लोक कुठे दुकानामध्ये तर ते तुम्ही बघा काय कारवाई करायची त्याबद्दल आपण निवेदन देऊ. सर कुणाकडे देऊ माझं दिलं त्यांचे जिल्हा संघटना. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील नगरपालिकेकडे सिद्धार्थनगर येथील रहिवाशांनी निवेदन देत येथील समाज मंदिर व प्रवेशद्वारचे काम तातडीने करावे अशी मागणी केली, तर वारंवार मागणी करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. म्हणून आता तातडीने निर्णय न झाल्यास 16 ऑगस्टपासून तरुणांनी नगरपालिकेसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. शहरातील सिद्धार्थनगर येथील रहिवासी तरुणांनी नगरपालिकेकडे शुक्रवारी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की सिद्धार्थनगरात प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वार आहे व पुढे काही अंतरावर समाज मंदिर आहे. या दोन्ही वास्तूंची दयनीय अवस्था झाली आहे. या दोन्ही वास्तू कोणत्याही क्षणी कोसळून अपघात घडण्याची शक्यता आहे. तेव्हा या संदर्भात नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करीत निवेदन देण्यात आले. तसेच प्रभागातील नगरसेवक, अभियंता, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्याकडे प्रत्यक्ष या भागातील तरुणांनी भेट घेऊन विनंती केली. मात्र सातत्याने या सर्व मंडळींकडून तरुणांची दिशाभूल केली जात आहे असा त्यांनी आरोप निवेदनातून केला आहे. तेव्हा दलित वस्ती सुधार निधीतून या भागातील विकास कामात या दोन्ही वास्तूंची जतन केली जावे व नवीन ते उभारण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली आहे. मात्र प्रत्येक वेळी प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याची तक्रार तरुणांनी देत तातडीने या वास्तूंचे कामं झाले नाही तर 16 ऑगस्टपासून आपण नगरपालिकेसमोर उपोषण करू असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. या निवेदनावर मयंक महिरे, गौतम पारदे, अतुल पारदे, सचिन पारदे, पंकज डांबरे, स्वप्नील पारदे, विजय पारदे, चेतन गजरे, आकाश सुरवाडे, नितीन गजरे, जितेंद्र पारदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावल शहरातील सिद्धार्थनगरमधील समाज मंदिर व प्रवेशद्वार हे अतिशय जीर्ण स्वरूपाचे झाले असून त्याच्याने परिसरातील लोकांना जीव हानी होण्याची शक्यता आहे. याच्याकरिता गेल्या 10 वर्षापासून आम्ही नगरपालिकेकडे सतत मागणी करतोय की तुम्ही आम्हाला हे नवीन बांधून द्यावे, पण नगरपालिका आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते. तर येत्या 16/8/2021 पर्यंतचा टाईम आम्ही यावल नगरपालिकेला देत आहोत. तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर दिनांक 17/8/2021 रोजीपासून आम्ही यावल नगरपालिकेसमोर उपोषण करण्याकरता बसणार आहोत. याची नगरपालिकेने दखल घ्यावी. यावल शहरात रुग्णांच्या सेवेत प्रथमच भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर सुरू. आता डिजिटल एक्सरेसाठी जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरातच डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध. यामध्ये रुग्णांची कंबरदुखी, खोकला, मानदुखी, निमोनिया, गुडघेदुखी, TB, छाती व फुफ्फुसांच्या विकारासंदर्भात तपासणी खात्रीशीर केली जाईल व डिजिटल एक्सरेसह रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर, आई हॉस्पिटलच्या शेजारी,
व श्री कलेक्शनच्या खाली भुसावळ रोड यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर आज शुक्रवारपासून आदिवासी एकता परिषदच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे. तत्पूर्वी उपोषण करण्याआधी येथील प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांना आदिवासी एकता परिषदकडून निवेदन देण्यात आले होते. त्यात त्यांनी जिल्ह्यावरील अर्थात जळगाव येथील आदिवासी वसतिगृहावरील पाणीपुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहाराबद्दल तक्रार केली होती. सदर तक्रारीबद्दल कुठली चौकशी केली नाही म्हणून आज शुक्रवारपासून आदिवासी एकता परिषदचे जिल्हाध्यक्ष करण सोनवणे, जिल्हा सचिव यशवंत आहिरे, जिल्हा सल्लागार BR तळवी, जिल्हा उपसंघटक महेंद्र मोरे तसेच यावल तालुका अध्यक्ष राजू तळवी, कृष्णा भील आदींनी उपोषण सुरू केले आहे. येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या या उपोषणाला राष्ट्रवादी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष MB तळवी सर, शिवसेना आदिवासी सेलचे तालुका प्रमुख हुसेन तळवी सह अनेकांनी भेटी दिल्या आहेत. मागवले होते बरोबर, ते तुमच्याकडे नाही आहेत का? तुम्ही व्हेरीफाय केले नाही का ते? मग जर त्यांच्यामध्ये जर दोषी जर आढळत असेल तर तुम्ही बातमी देऊ शकता ज्या कर्मचाऱ्यांना. चौकशी जी समिती आहे ते नंतर आमच्या ऑफिसला नव्हती ना, मग ती पुढच्या ऑफिसला तक्रार तर तुमच्या ऑफिसला होती ना, मग द्यायला होतं ना. तुम्ही व्यवसाय तुम्हाला कायद्याचा जो निर्णय ते तुम्हाला मान्य आहे की नाही? जो तक्रारदार आहे त्याला तुम्ही काहीतरी समाधानासाठी पाठवलं असतं ना. संबंधित अधिकारी कर्मचारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, जे डॉक्युमेंट्स आहे प्रक्रिया आणि ती मागणी त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आम्हाला माहिती आहे 100 लोक या ठिकाणी गुन्हेगार नाही आहे. 1-2 व्यक्ती गुन्हेगार आहे, त्याच्यामुळे 100 लोक आज आम्ही एकूण दोषी म्हणून समर्थन त्याकडे होतो. पूर्ण डिपार्टमेंट तसं आम्ही पण मानतो त्या गोष्टीला. तालुका कृषी विभागातर्फे येथील पंचायत समितीच्या आवारात आज शुक्रवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे, जिल्हा परिषदच्या सदस्य सविताताई भालेराव, गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पुरुजित चौधरी, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी DP कोते उपस्थित होते. या रानभाजीचे वेगवेगळे नमुने या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणून त्यांचं प्रदर्शन मांडलं होतं. यामध्ये प्रवीण परतने, तुषार परतने भालोद, अजित नरसिंग बारेला वाघझिरा, विनायक सोनवणे मनवेल, जितेंद्र रमेश साळुंके शिरागड, कृषी सहाय्यक VD शिंदे, HP चौधरी, कृषी सेवक KP बारेला, सुजाता कंकाळ, गोवर्धन भराठे, HS कोल्हे, विमलबाई पवार, नसीम तळवी, शेतकरी मनोज नेवे यांनी रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग घेतला होता. या रानभाजी महोत्सवामध्ये सुमारे 100 रानभाज्या आणण्यात आल्या होत्या. यात चाकण, आंबाडी, कंदरू, अळुन्ने, गंगाफळ, चवळी कटले, चिवव्य, पोथीचे पाने, बांबूकंद, हदग्याची फुलं, रानआळू, शेवगा, अभयशेंग, दिडा भाजी कटुरले आदींचा सहभाग होता. रान महोत्सवाच्या निमित्ताने भेट देणाऱ्या नागरिकांना शेतकऱ्यांनी रानभाजीविषयी माहिती दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी रानभाजी ही मानवी जीवनास व आरोग्यास गुणकारी व उपयुक्त कशी आहे याबाबत माहिती दिली. मुळाची चौकशी पण एक म्हणजे रेसिपी पोटाचे विकार, जेवण पचन होतं, तोतरेपणा, बोबडा बोलत असेल पोरगा त्याच्याने दात घासत,
रानभाज्याचं सेवन कंटिन्युअस वेगवेगळ्या पद्धतीने खाल्लं तर आपल्याला वात कधी जातो आणि कपही जातो. त्यामुळे बाकीचे आजार होण्याचे प्रश्न येत नाही. आपण त्या खाल्ल्या पाहिजे. यावल येथे पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण यांच्याकडे शहरातील जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संजय माणिकराव हाडनोर यांच्यावर एकाने हल्ला केला. सदर दसपुते नामक हा व्यक्ती असून त्याच्याविरुद्ध औरंगाबादमध्ये तक्रार देण्यात आली आहे. संबंधित आरोपीवर तातडीने कारवाई करण्यात यावी असे मागणीचं निवेदन यावल पोलिसात जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आले. या प्रसंगी तालुका अध्यक्ष विजय कचरे, शहर अध्यक्ष हेमंत चौधरी, तालुका उपाध्यक्ष शैलेश वाणी, राकेश पाटील, अजिज पटेल, शरद बारी, प्रवीण बारी, रुपेश कुवर, सचिन चौधरी, रामू धनगर, अण्णा कोळी, अनिल बारी, रवींद्र बारी, योगेश बारी, नितीन कोळी, प्रशांत गुरव सह आदींची उपस्थिती होती. संघर्ष वाहन चालक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय माणिकराव हाडनोर यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला. हिंदुस्थान कंपनीच्या मॅनेजर आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्यावर प्राणघात तर त्यांच्यावर त्यांच्या परिवार महिलांवर सुद्धा हल्ला केला आहे आरोपांनी. हा भ्याड हल्ल्याचा मी निषेध करत आहे. त्याच्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी त्यासाठी मी निवेदन देतो. ठीक आहे. संबंधित विभाग तालुक्यातील साकडी गावात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत संदर्भ सेवा उपक्रम म्हणून लाभार्थी लहान बालकाचा वाढदिवस साजरा केला जातो. या उपक्रमाचा एक भाग म्हणून नुकतेच साकडी अंगणवाडीमध्ये चिरंजीव संयोग मनोज बिराडे या बालकाचा अर्धवार्षिक अर्थात 6 महिन्याचा अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करण्यात आला व या बालकाला व त्याच्या आईला या ठिकाणी बोलावून अंगणवाडीमध्ये रंगीत फुलांची रांगोळी काढण्यात आली व त्यांना विविध भेटवस्तू देण्यात आल्या. सदर उपक्रम अंगणवाडी सेविका सौभाग्यवती मंगला नेवे मदतनीस काशीबाई माळी यांनी राबवली. या त्यांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यातील गिरळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची नुकतेच निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी प्रशांत भीमराव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बैसाने, शिक्षिका सुषमा बर्डे, समितीचे सदस्य रवींद्र विनायक पाटील, इस्माईल सुभान तळवी, शीतल दिलीप पाटील, कविता सुपळू सोनवणे, आनंदी सोनवणे, गजानन पाटील, दुर्गादास वैदू, गणेश सोनवणे, हसन तळवी सह आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील सावखेळा सीम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्यवर्धनी उपकेंद्र कोळोद येथे गरोदर माता तपासणी व स्तनदा माता रक्त तपासणी आणि पोषण आहार कार्यक्रम संदर्भात एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये गरोदर माता स्तनदा माता यांची रक्त तपासणी आणि पोषण आहारासह औषधी वितरण करण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉक्टर नसीमा तळवी, डॉक्टर गौरव होटे
यांच्या उपस्थितीमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर साजिद तळवी, राहुल गजरे, आरोग्यसेविका महिमुदा तळवी, आरोग्यसेवक भूषण पाटील, आरोग्यसेविका छाया वागुर्दे, उषा कोळी, सरला गुंजाळ, हिराबाई तळवी, फरीदा तळवी, सायरा तळवी आदींनी सदर शिबिराकरिता परिश्रम घेतले. यावल शहरातील विस्तारित भागात फालकनगरमध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राच्या आवारात बगीचा अद्ययावत झाला आहे. या बगीच्याचे अर्थात उद्यानाच्या कामाकरिता माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेता अतुल भाऊ पाटील यांनी परिश्रम घेतले होते. नुकतेच त्यांनी या बगीच्याला भेट दिली व विविध करण्यात आलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली. या बगीच्यासाठी 45 लाखाचा निधी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून उपलब्ध करून देण्यात आला होता. आता बगीचा हा पूर्ण झाला असून या उद्यानामध्ये विविध प्रकारची लहान बालकांसाठी खेळणी लावण्यात आली आहे. तसेच व्यायामाचे साहित्य देखील या ठिकाणी लावण्यात आले असून एक सुंदर बगीचा या भागात उभा केला म्हणून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेते अतुल पाटील यांचं या भागातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे. या प्रसंगी अतुल पाटील हे काय म्हणाले हे आपण बघूया. बोला. फालकनगरमधील गट नंबर 704 आणि 705 अशा दोघं लेआउटचं मिळून एकत्रित या ठिकाणी एक खुली जागा या ठिकाणी होती आणि गेल्या 4-5-6 वर्षापासून या भागातल्या नागरिकांनी मागणी अशी केली होती की आमचा ओपन स्पेस जो आहे तो विनावापर या ठिकाणी पडू नये आणि अनेक त्या ठिकाणी काटे झुडपं वगैरे या ठिकाणी झालेले होते आणि म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून हा ओपन स्पेस डेव्हलप करून द्यावा, या ठिकाणी बगीचा, ओपन जिम आणि मुलांना व्यायामासाठी या ठिकाणी साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी साऱ्या नागरिकांची या ठिकाणची मागणी होती. ती मागणी लक्षात घेता आपण नगरपालिकेच्या सभेमध्ये ठराव मंजूर करून राज्य शासनाकडून मिळणारं वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून या ठिकाणी या ओपन स्पेसला कंपाऊंड आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये या ठिकाणी बगीचा विकसित करणे, त्याचबरोबर व्यायामाचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून देणे आणि लहान मुलांना बगीच्यामध्ये खेळणे उपलब्ध करून देणे अशा प्रकारचं हे काम 45 लाख रुपयाचं काम या ठिकाणी मंजूर झालं होतं. आणि मला सांगायला आनंद होतो आहे की अत्यंत मुदतीत कालावधी जो मुदत आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेली होती त्या मुदतीमध्ये त्यांनी या ठिकाणी बगीचा या ठिकाणी सुंदर बगीचा या ठिकाणी निर्मिती केलेला आहे. या बगीच्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी या ठिकाणी मंजूर झालेली आहे. आणि खरं म्हणजे सायंकाळच्या वेळेस ज्यावेळेस नागरिक आपल्या लेआउटच्या ओपन स्पेसवर येऊन बसेल, या लॉनमध्ये बसेल, गप्पा गोष्टी करेल, त्याच्या मनातले सुखदुःख या ठिकाणी एकमेकांशी शेअर करेल, तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने या भागातल्या लोकांना एकत्रित करण्याच्या संदर्भामध्ये देखील या बगीच्याची निर्मिती आपण त्या माध्यमातून केलेली आहे. आता याची निगा राखण्याचं काम जसं नगरपालिकेचं आहे तसं या भागातील नागरिकांनी, शहरातले वेगवेगळे नागरिक जरी या ठिकाणी आले तरी कुठल्याही प्रकारची नासधूस या ठिकाणी होणार नाही याची काळजी साऱ्या नागरिकांनी घ्यावी अशी मी आवाहन या निमित्ताने करतो. साकळी येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीची नुकतेच निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी दिनेश जगन्नाथ माळी तर उपाध्यक्षपदी शबाना अखिल तळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच सदस्य म्हणून शशिकला मनोहर महाजन, हर्षल सुभाष बाविस्कर, विजय निंबा बाविस्कर, शंकर आनंदा जंजाळे, रशिदा तळवी, सुभान गंभीर तळवी, भाग्यश्री ईश्वर कुंभार, सविता पंकज भोई यांची निवड करण्यात आली आहे. तसेच समितीच्या शिक्षणतज्ज्ञ सदस्य म्हणून शीतल नितीन बडगुजर, सचिव म्हणून मंगला बाबूलाल सपकाळे तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून सचिन घोलपे यांची निवड करण्यात आली आहे. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष संजय बोरशे होते. मनवेल ग्रामपंचायतची ऑनलाईन ग्रामसभा कोरमाभावी तहकूब करण्यात आली. 27 जणांनी या ग्रामसभेमध्ये ऑनलाईन हजेरी लावली होती. तालुक्यातील मनवेल येथे मंगळवारी ऑनलाईन ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. प्रथमच हा उपक्रम तालुक्यात राबवण्यात आला. यात ग्रामसेवक भरत पाटील यांनी सर्व नागरिकांना विविध ग्रुपच्या माध्यमातून लिंक पाठवली होती व त्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन ग्रामसभामध्ये नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र केवळ 27च नागरिक या ऑनलाईन सभेमध्ये सहभागी झाले. परिणामी ऑनलाईन ग्रामसभेचा कोरम हा पूर्ण झाला नाही म्हणून सदर सभा ही तहकूब करण्यात आली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडवा अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे असंघटित काँग्रेसकडून देण्यात आले.
असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न, प्रवासी कामगार, मनरेगा अंतर्गत सुरू असलेला गोंधळ आदी कमी करावा अशा मागणीचं निवेदन असंघटित काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रसन्न गुणवंतराव देशमुख, विभागीय अध्यक्ष अजय बडे, मदिना लुकमान तळवी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारांचे हाल होत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयात स्कॉलरशिपची अर्थात शिष्यवृत्तीची परीक्षा सुरू होती, तेव्हा या ठिकाणी जळगावच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौभाग्यवती रागिनी किशोर चौहान, शिक्षण विस्तार अधिकारी VC धनके यांनी भेट दिली व या ठिकाणी पाहणी केली. या परीक्षा केंद्रावर 135 परीक्षार्थी होते, त्यातून 5 विद्यार्थी गैरहजर होते. केंद्र संचालक संजय सराफ हे होते. या ठिकाणी चोख बंदोबस्तामध्ये कोरोनाच्या सर्व नियम व अटीचं पालन करून परीक्षा घेण्यात आली. फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चौहान यांची सावदा येथे बदली झाली आहे, तेव्हा नुकतेच फैजपूर नगर परिषदेकडून प्रशासनाच्या वतीने त्यांना एक निरोप सोहळा घेऊन त्यांना निरोप देण्यात आला. या निरोप सोहळ्यामध्ये नगराध्यक्ष सौभाग्यवती महानंदाताई होले, उपनगराध्यक्ष नयना चौधरी, गटनेते मिलिंद वागुर्दे, विरोधी पक्षनेता कुर्बान शेख, नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलीम खान मनियार, नगरसेवक केतन किरंगे, रशीद तळवी, प्रभाकर सपकाळे, देवेंद्र साळी, रवींद्र होले, चंद्रशेखर चौधरी, मलक आबिद सर, शेख इरफान, रघुनाथ कुंभार, नगरपालिका अधिकारी बाजीराव नवले, लक्ष्मण चावरे, अभियंता शेख, दिलीप वाघमारे, प्रवीण साळुंखे, रमेश सराफ, नरेंद्र बाविस्कर, विकास सपकाळे, संजय वाणी सह मान्यवरांची उपस्थिती होती. शूटिंग यांना मोठा घेणार आता सर्व आले उत्साह होता आले सर्व संजीवचा फोटो बातमी ती बातमी त्याची. यावल येथील JT महाजन इंग्लिश स्कूलमध्ये आज शुक्रवारी 13 ऑगस्ट रोजी शिक्षण महर्षी तथा माजी गृहराज्यमंत्री स्वर्गीय JT महाजन यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य भूपेंद्र राजपूत सर, सेमी इंग्रजीच्या प्राचार्य रंजना पाटील मॅडम सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणी स्वर्गीय JT महाजन यांच्या प्रतिमेचं पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.